नमस्कार काय जाणू तर माका ना तुमच्याकडं बोलायचंच होतं. आता म्हटलं बरेच दिवस झाले आपण तसं आहे मालवणीत काय बोलाक नाही असो. तर म्हटलं ह्या विषयावर आपण जरा मालवणीतच बोलूया कारण ही माझ्याच आजूबाजूची माणसं असत ज्यांच्याबद्दल माका बोलायचं असं. तर पहिल्यांदा मी मालवणीत गजाली बनवी तुमका काय माहीत असतं आणि तुमका ते ऐका खूप आवडत असं तुम्ही माका सांगलात. त्याच्यानंतर मी गजालीची एक सीरीज सुरू केलेली आहे. पण नंतर ती मी बंद केलं कशाक बंद केलं ती मी तुमका सांगले कारण लोकांका असं वाटायला की मालवणी बोलता आणि एका मालवणी बोलल्यामुळे एका व्ह्यूज मिळतात किंवा काय असो एक समज जाता लोकांचो. पण मी त्या बंद केलंय. मग मी मराठी, हिंदी, इंग्लिश सगळ्या विषयांवरती, सगळ्या भाषांमध्ये व्हिडिओ बनवूक सुरुवात केली आणि माझा सगळा व्यवस्थित चालू होता, सगळा छान होता. आता काय झालं मी तुमका सांगते. आता हे थंबनेल बघल्यानंतर तुमका आधी वाटलं असं की आई शपथ कोणतरी ह्याच्याबद्दल बोलला म्हणून वॉव! म्हणून जितकी लोकं बघू गेली असतील, त्यांका सांगते की तुमचो भ्रमनिरास जातलो हयसर. कारण हय मी माझ्याबद्दलच मी स्वतः बोलतले, की मी काय करतंय आणि कितपत दिखावो करतंय ह्याच्याबद्दल. तर आता काय झालं हल्लीचा माका थोडासा टेन्शन होता. मी असं टेन्शनात मोबाईल घेऊन बसलेलो आहे आणि काही गोष्टी मी बोलणंही नाही. कारण माझा घोह माका नेहमी सांगता, की कधीच आपल्याकडे ह्या नाही म्हणून आपण त्याच्याबद्दल बोला नाही. माझ्याकडे ह्या असा, असा त्याच्यात मी सुखी असे, असं कायम म्हणत राहायचं. तर माका असं वाटत होतं, की अरे यार ह्या जाऊक नाही, ह्या जाऊक हया होता, असा जाऊक हया होता. असं असं माझ्या मनात चाललेलं आणि इतक्यात एक पोस्ट इली. जी पोस्ट ही होती. ज्यात लिहिलेला होता, की अशी-अशी एक व्यक्ती असा, त्याच्या बायकोक असो-असो आजार असा, तर त्यांना पैशाची गरज असा, तर तुम्ही अमुक-अमुक क्यूआर कोडवरती त्यांच्यासाठी पैसे पाठवा वगैरे. आता जेव्हा माका कळला, की दांडी मालवणचीच बाबा कोणतरी असत किंवा असं काय असा, तर मी चौकशी केली. मी कधी कोणाक मदत करताना ना पहिली चौकशी करते. तर मी त्यांच्याबद्दल माझा एक मित्र असा, तो दांडीवरचोच असा, अक्षय म्हणून. तर त्याका विचारलं, की "बाबा असं-असं म्हाका ही बघ, ही पोस्ट मी बघलंय. ह्या काय खरा असा काय? अशी काय मदतीची गरज असा काय?" तर तो म्हणाला, "मी विचारून तुका सांगते." त्यानं विचारल्यान आणि त्यानं म्हाका सांगल्यान, की "गरीब असत आणि खरंच तू मदत करशील तर चांगलाच आहे. कर तू मदत. जर तुका शक्य होता, तर तुझ्यापर्यंत जितकी तू मदत करशील ती बरीच होईल. त्यांच्यासाठी त्यांका आधार होईल." तर मी म्हटलं, "ठीक आहे, आता मी येतलंय माझ्या एका गाण्याच्या शूटसाठी." तर तेव्हा मी त्यांना भेटते आणि मदत करते. गाण्याच्या शूटचे आता मागचे सगळे ब्लॉग तुम्ही बघलात. माका बऱ्याच जणांनी सांगितले, "घराकडचा यंदा तू काय दाखवत नाही. आता गेलंस तर तू काय दाखवत नाही." तर प्रॉब्लेम ह्यो झालो, की मी एकतर निघालंय शुक्रवारी मुंबईतून बहुतेक. वार नाही लक्षात आता मला. पण जेव्हा निघाले त्याच्यानंतर आम्ही दुपारी 3 वाजता कुडाळत पोहोचलो. कुडाळत पोहोचल्यानंतर मी माझी एक मीटिंग होती ती केलंय. त्याच्यानंतर आम्ही प्रदीपच्या लग्नाचा सगळा बघूच्यासाठी त्याच्या त्या जागेवर गेलो. सगळा त्याच्या लग्नाचा सगळा बघलो. घराकडे येईसर म्हाका वाजले 8. 8 वाजल्यानंतर मी परत शूटिंगची माणसं थंय पोहोचलेली होती. त्यांच्याकडे बोललोय. त्यांनी म्हाका सांगितलं सकाळी 6 वाजता 6:30 वाजता आपणाक शूट चालू करूचा असा. तर मी 8 वाजता सगळं आता सामान ठेवलंय. माझी दुसऱ्या दिवशी तयारी केली खयचे काय कपडे ते सॉर्ट केले. सगळा करून निजासर म्हाका झाले 12. सकाळी उठलो, आम्ही शूटिंगला गेलो. 6:30 वाजता गेलो. आम्ही परत इलो कारण आम्ही मालवणच्या आसपास फिरत होतो. तर आमका परत येयसर रात्रीचे वाजले 9:10. 9:10 वाजल्यानंतर व्लॉग अपलोड करूचो होतो. मी फटाफट त्या कामाक लागले कारण मी तुमका प्रॉमिस केलं, की मी रोज व्लॉग टाकतले. त्याच्यामुळे व्लॉग अपलोड करूच्या नादात सगळं केलंय. दुसऱ्या दिवशीची तयारी चालू झाली. इतक्यात आईन माका येऊन सांगल्यान, की मी जाऊन झोपते. तर माका वाईट वाटलं, की आई इलंय, पण इल्यापासून मी आईबरोबर 1 तासही बसाक नाही असे. तर मी त्यांना सांगले, की "थांबा आपण थोडा बसाया किंवा बोलाया असं." तर मग आई-बाबा पण थांबले माझ्यासाठी. आम्ही थोडं बोललो-बिल्लो असं थोडी गप्पा मारलो. त्याच्यानंतर झोपलो. परत सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी 6:00चा कॉल टाईम होतो आणि मला साडी नेसायची होती. म्हणजे मला उठायचा होता 4 वाजता तयारी करू. कारण केस ह्या आता मस्त ती नऊवारी साडी वगैरे त्याच्यासाठी. दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता उठान शूट चालू केलं. तर संपला त्या दिवशी रात्री 9-10 वाजता. परत माझी सगळी दुसऱ्या दिवशी निघायची तयारी. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माका घरातला काही एक तसा शूट करूक मिळाक नाही. पण जेवढे शूटिंगच्या रिलेटेड लोकं घराकडे इल्लेली, त्यांना आम्ही नाश्ता दिलो, ह्या दिलो, तर सगळा शूट केला. पण जोपर्यंत गाणं तुमच्यासाठी आउट होणार नाही ना, तोपर्यंत मी ते ब्लॉग पोस्ट करू शकणार नाही. त्याच्यामुळे ते ब्लॉग तसेच ठेवलंय, की ते ब्लॉग मी नंतर पोस्ट करतले. ह्या सगळ्या गडबडीत माका त्या फॅमिलीक भेटाक वेळ मिळाक नाही. आणि मी दांडीरच शूट करी होते. मालवणातल्या दांडी भागातच शूट करी होते. तर मी तिकडच्या आजूबाजूच्या लोकांना काय विचारलंय, कदाचित जर त्याच्यातलं कोणी हे व्लॉग बघत असतील, तर त्यांना माहीत असत, की ते अमुक-अमुक असतात, त्यांचं घर खया. तर त्यांनी मला सांगितलं, की "हयसून जरा जरा वायस लांब पण पुढे असं." तर शूटिंगच्या मध्येच मी जाऊ शकणार नाही. त्याच्यामुळे मी म्हटलं, की "ठीक आहे, नंतर बघते." मग मी त्यांना फोन केले. तेव्हा मला असं कळलं, की ते हॉस्पिटलात असत आणि मी आता मुंबईत जाऊक निघतले, तेव्हा त्याच रस्त्याने जातले. तर मी त्यांना सांगले, की "मी जेव्हा मुंबईत जाऊक निघतले, तेव्हा मी येऊन तुमका भेटतोय आणि माझ्यापर्यंत म्हाका जी मदत करूची असा तुमका ती मी देतोय." मी निघालोय मुंबईत जाऊक. मी माझी कुडाळची सगळी कामं केले, सगळं केलंय आणि आम्ही ठरवलं, की आता जेवूया म्हणजे स्टॉप खंय घेऊक नको. डायरेक्ट आपण मुंबईत जाऊया. कारण सगळ्यांची सगळ्या दिवसांची झोप रवलेली.
तर आम्ही निघालो आणि मग मी कणकवलीत काहीतरी एक 12-12:30च्या दरम्यान पोहोचलोय. त्याच्यानंतर मी जाऊन ते काकांका भेटलंय, त्यांच्या बायकोची तब्येत बघलंय, त्यांच्यावांगडा बोलले. त्यांका बोलले, "काय काळजी करू नकात" वगैरे आणि त्यांका लिहून तो चेक दिलंय, त्या सगळा त्यांका दिलंय आणि एक फोटो काढून ठेवलंय स्वतःसाठी, आमच्यासाठी. कारण आम्ही जी काही मदत करतो, त्या मी तुमका नंतर सांगते. चला पहिलं ही गोष्ट क्लिअर करते. फोटो काढलाय मी आणि मी तर माझ्याकडे ठेवलंय. त्याच्यानंतर मी तो फोटो, त्यांका दिलेला चेक, त्यांका मी भेटलंय, ह्या सगळ्या मी माझ्या त्या मित्राक पाठवलंय, अक्षयाक. आणि तेका मी त्या पाठवलं, तेका सांगले भेटलंय रे, दिलंय मी त्यांका पैसे. तो बोलला, "वा छान मस्त, अशीच अंकिता कामं करीत राहो." छान वाटलं. आणि त्यानं मला एक मेसेज लिहून पाठवलाय, जो असं बातमीसारखं मेसेज होतो. तर मी त्याका म्हटलंय, "कोणी रे लिहिला या?" तर तो मला म्हणाला, "मी लिहिलंय." तर मी म्हटलं, "वा रे, बातमी-बितमीसारख्या वाटतं या, असं कशाक लिहिलं?" तो म्हणाला, "मी जर्नलिझम केलंय." मी म्हटलं, "माका माहीत नाही होतं." कारण माका माहीत होतं, की ह्यो फक्त काय करता? स्कुबा डायव्हिंग करता. इतकेच माका माहीत होतं. स्कुबा डायव्हिंग करता. माझ्या व्लॉगमध्ये पण तुम्ही बघशात तर मी त्या काकांक काय बोलले, की मी अक्षय जो असा त्यानं म्हाका नंबर दिल्यान तुमचो आणि म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचले आणि तो स्कुबा डायव्हिंग करता. तर त्यानं सांगितलं, "नाही गो, मी जर्नलिझम पण केले." म्हटलं, "अच्छा, अच्छा. वाह, वाह!" त्याच्यानंतर मी बघलंय तर अचानक सगळीकडे छोटे-छोटे न्यूज येऊक लागले. कोकण ह्या, कोकण ता, मालवण न्यूज वगैरे अशा ठिकाणी. खंय मी माझी बातमी देऊक नाही, की बाबा मी मदत केली आता माझी बातमी छापा. हे मी पैसे देऊनही करणाऱ्यातला नाही असेल, माका त्याची गरज नाही. माझ्याकडे भरपूर फेम असा आणि माझ्याकडे भरपूर सगळं असा. माका त्याची गरज नाही. पण जेव्हा आमचं आयुष्य आता तुमका माहीत असा, की पब्लिक असा आमचं आयुष्य. आम्ही जा काय करतो, आम्ही जे काय बोललो तरी त्याच्यावरसून बातमी बनतली. काय स्टोरी पोस्ट केली त्याच्यावरसून बातमी बनतली. तिसऱ्यात जाऊन लोकं काहीतरी बोलतलीच. तर जेव्हा आम्ही काय करतो ना, त्याच्यासाठी आता जेव्हा तुम्ही जी-एस-टीच्या अंडर येता, जेव्हा तुमच्याकडे एन-जी-ओ असता, हे दोन्ही गोष्टी असतात, तेव्हा तुम्ही स्पेंड केलेल्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब देऊचो लागता. मी जर कोणाकडे जरी 50,000 पाठवले, 10,000 पाठवले ना, तरी मी ते कख्खे का पाठवले, हे माका सांगायचे लागतात. जी-एस-टीच्या अंडर असल्यानंतर तुमका ह्या गोष्टी बोलायचे लागतात. ह्यात ज्यांका माहीत नाही ना, त्यांका मी सांगते. तर त्याच्यामुळे जेव्हा त्यांना मी चेक दिले, त्याचा मी फोटो काढून ठेवलेला आहे आणि मी म्हटलेलं, की आपण एन-जी-ओच्या ह्याच्यावरती हे गोष्टी पोस्ट करू काय, ते नंतर आपण पोस्ट करूया. पण त्याच्या आधीच मी माझ्या मित्राला जे फोटो पाठवले त्याच्यावरून बातमी झाली, सगळा झाला. आणि त्याच्यानंतर Facebookवरती बातमी इली आणि मग खाली सुरू झालो कमेंटिंगचो गदारोळ. ज्याच्यामध्ये एका काकाचं म्हणणं होता, कोणाचं तरी काय तर म्हणता, मदत केली, डाव्या हाताची उजव्या हाताक कळता कामा नये. पण काय आहे ना, तो चेक लिहिताना ना म्हाका चेकवरती उजवा हात ठेवूचो लागलेलो आणि डाव्या हातान मागे 2 हातांची मदत घेऊनच फाडूचो लागलेलो. त्याच्यामुळे माझ्या बाबा 2 हातांका कळणारच होता, की मी चेक दिलंय आणि मी चेक देतोय. त्याच्यामुळे ता म्हाका जमाक नाही आणि त्याच्यानंतर मी फोटो कसो लोकांपर्यंत पोहोचलो तोही तुमका सांगलंय. कोणाचं म्हणणं होतं, की दिखाव्यासाठी करतं. तर मी म्हणते, "मी दिखाव्यासाठी 10,000 दिले ना, तुम्ही दिखाव्यासाठी ₹20,000 त्या काकांका देवा. मी तुमका त्या काकांचा नंबर देते. माका काही एक प्रॉब्लेम नाही. सगळ्यांनी दिखाव्यासाठी 10,000, 20,000, 30,000, 30,000 द्या. मरण दे, त्या काकांचं तरी भला जाईल दिखाव्यासाठी." अरे, जेव्हा एखादा माणूस कमवता ना, तेव्हा ₹10 सुद्धा दुसऱ्याक देण्याची दानत असाची लागता. मी ₹10,000 दिलंय आणि ते दिलंय खेका माहिती कारण माझ्या आयुष्यात सगळा छान चालला, सगळा छान. म्हाका व्हया तसा सासर मेळाला, म्हाका सासूरवास नाय, म्हाका सासू छळना नाय, म्हाका चांगले दीर गावलेत, म्हाका घोव चांगलो गावलो हा. माझी आवस, माझी भयणी सगळे मस्त असत, माझी आवस खूश असा, माझ्या आजूबाजूक सगळा छान असा, माझ्याकडे चांगली गाडी, चांगलो घोडो, चांगला घर झाला, सगळं मस्त असा. ज्या पोरान आयुष्यात जाम त्रास बघलेत, आयुष्यात कधी काय सुख बघूक नाही, त्याच्या आयुष्यात इतक्या सुख जेव्हा येतं ना, तेव्हा त्याला भीती वाटतं, की "अगे बाय, वादळापूर्वीचं तर ह्या काय नाही मा." त्याच्यापेक्षा आपण चांगल्या दिवसांमध्ये लोकांसाठी चांगला-चांगला करून त्यांचे आशीर्वाद घेऊन ठेवूया. म्हणजे जाऊन काय माझ्यावर वाईट वेळ येईल ना, तरी देव निदान त्या कामाचा तरी विचार करेल, की नाही बाबा ह्या पोरावर चांगले दिवस होते, तर ह्या लोकांचा चांगला करी होता. ह्यो माझो विचार असा आणि त्याच्यामुळे मी सगळ्यांचा जितक्या चांगला माका करूक मिळात, तितक्या माझ्यापरीन मी करते. आता एकाचा म्हणणं होता, की ह्याचा जितका YouTubeचा इन्कम असा ना, तितक्या ह्यानं सगळा देऊक होया. माझ्या ना आता ऑडीची पुढची काच असा ना, ती फुटली आहे. त्याचो खर्च मरणाचो असा. माका इतरही खर्च असत, म्हणजे मी पोर असे. त्याच्यामुळे माका पोराचेही खर्च असत. कारण माका पोरासारखे कपडे घालूचे लागतं. माका कानातले, नाकातले, पायातले ता सगळा घालूचा लागता. आणखी काय-काय लागता, त्या सगळ्याचो माझो खर्च असा तो वेगळो. त्याच्यानंतर माझं लगीन झाला, माका संसार असा, माझ्याकडे गाडी असा, घराचो हप्तो असा. हे सगळे गोष्टी असत, सण असत, समारंभ असत, माझ्या 2 बहिणी असत, माका सगळे नातेवाईक असत, माका काही ना काहीतरी करूच असतं. त्याच्यामुळे इल्ला सगळा वतने इतक्या मी मोठा जाऊक नाही. पण तुमच्या कृपेन, तुमच्या
तुमच्या आशीर्वादाने तितक्या मोठा जाऊन दे की इल्लेला सगळा दान करूची माझ्यात ताकद आणि माझ्यात हिंमत आणि माझ्यात ती संवेदना आसान देत तेव्हा मग खरंच इतक्या मोठा जाऊचा असा टाटान इतक्या की माझ्याकडे इल्लेला सगळा मी देऊक शकतोय म्हाका कुत्र्या मांजरांसाठी पण एक कॅट हाऊस कॅफे काढूचो असा जंय सगळी मांजरांका जितकी पिल्लां जातील ती सगळी रवाक शकतील आमच्याकडे चांगलो डॉक्टर मेळना नाही मांजरांसाठी ऑपरेशन करूच्यासाठी मग मी जितक्यांका बाबा त्रास जाता सारखी सारखी पिल्लां जाता त्या सगळ्या मांजरांची ऑपरेशनाक म्हाका जाम काय काय करूचं असा चांगला म्हाका त्याच्यासून आशीर्वाद होयत म्हाका बाकी काय नको कारण मी त्रास जो काढलाय ना माझ्या आयुष्यात तो म्हाका परत कधीच नको असा पुढच्या जन्मात त्याच्या पुढच्या जन्मात नको आणि ह्यो जर माझा शेवटचा जन्म असा तर म्हाका ह्या सगळा हयच संपवचा त्याच्यामुळे आणि आम्ही किती काय चांगला केलं ना तरी आमच्याबद्दल कोणी बोलतलीच हे आमकां माहीत आसा आणि त्याच्यासाठी आम्ही यूज टू झालो पण तुमकां सांगायचो विषय काय माहिती आहे आज काय म्हाका वाईट वाटला किंवा ह्या मी फाट्यारच मारते सगळ्यांका मी आता त्याच्यात ह्या सगळ्या ते सोडून देऊ शकले असते पण सांगण्यामागचा उद्देश काय माहिती आहे जेव्हा एखादा कोण काय चांगला करता ना तर त्या बघून तुम्ही काहीतरी चांगला करा किंवा तुम्ही वाईट तरी निदान बोला नकात म्हणजे माझ्याबद्दल तुम्ही बोलताला त्याच्याबद्दल प्रश्नच नाही माझी अपेक्षाच नाही आणि हे सगळे बोलणारे काही लांबचे नाही असत हे मालवणच्या आसपासचेच असत ही सगळी जी नावं आणि हे सगळे जे मी ह्या दाखवले पण चांगली बोलणारी लोक असत असं नाही तर जी कमेंट होते त्याच्यामध्ये जास्त चांगले कमेंट होते वाईट कमेंट होते ती माणसं कमी होती आणि बरं त्यांना उत्तर देणारी चांगली माझी माणसं होती मालवणातली किंवा त्या आसपासची सिंधुदुर्गातली ती चांगली बोला होती म्हणजे एका काकाने तर भारीच बोलतो मला जामच आवडला तर असे बरेच जण असत पण मी नाही एखादा कोणी दुसरा कोणी काय करीत असत तुमका जर वाटतं ना की मालवणी भाषा बोलांता फेमस झाला तुम्ही बोला तुमका जर वाटतं ना की त्या पैसे दिखाव्यासाठी देता तुम्ही देवा तुमका वाटतं की त्यांना पैसे दिल्यान म्हणजे त्याच्याकडे जास्त झाले तर तुमच्याकडे जेव्हा जास्त जातील तेव्हा तुम्ही देवा पण असा आपलं मोबाईल कमेंट फ्री असत म्हणून काहीतरी कमेंट करून एखाद्याचं ह्या करणं चांगली सवय नाही असा आणि मग काय असं ना मग त्याच्यात माझ्यासारख्या जर कोण असतात ना तर तुमका पब्लिकली अशी परत लाज जातात ह्याच्यातलाच माझा व्हिडिओ बघणारं जर कोणी हे कमेंट केलेले जे मी दाखवले त्याच्यातल्या कोणाक ओळखत असतात तर तो किती म्हणतो शी लाज गेली बिचारायची असाही जातं की नाही कशाक आपण करायचा ह्याच माझं म्हणणं असं की कशाक नडायचा तुम्ही कितीही बोललात तरी माझा चांगला काम करूच आता करतलंय माका तुम्ही कितीही काय बोललात तरी मी करतले प्लीज माझा कोणी सांत्वन करू नये या व्हिडिओत माका काही वाईट वाटलं म्हणून मी बोललोय नाही मी ही मानसिकता दाखवण्यासाठी बोलतोय आणि खरंच सांगायचं झालं तर आज माझ्याकडे व्लॉग टाकू काही एक नाही होता म्हणून मी बोलतोय की आज मी विचार केला आज मी काय व्लॉग टाकू म्हटलं ह्याच्यावर जरा बोलतोय कारण बरेच दिवस तसाही मी मालवणी बोलाक नाही होते तर तुमच्याकडे मालवणी बोलल्यासारख्याच आहेत आणि मालवणी लोकांबद्दल तुम्ही त्यांची जी खिकडावृत्ती म्हणतो आपण ती दाखवल्यासारखीच आहे तर आज ती मी मालवणातला असे देवबागेतला असे मालवण तालुक्यातला असे माका जय जय बाबा जमता मी थंय थंय मदत करतले माका काही एक त्यांच्याकडसून परत काय गावात ही अपेक्षा अजिबात नाही बस माझे आऊस बापूस थंय असत सुखी रवांदे मी माझ्या एका फोनवरती माझे मित्र थंय पोचतात आणि माका काही एक अडला ना तर माझ्या आईबापांसाठी त्या सगळा होता माझ्या आईबापांवर लक्ष ठेवण्यासाठी मी घराच्या आजूबाजू जागा मिळत थंय CCTV लावून ठेवलेली असे माझं सतत हयसून मुंबईत जरी असले तरी चढू जरी असले तरी माझं लक्ष घराकडे असता मला सगळं माहीत असतं त्याच्यामुळे मी जय योग्य असतात थंय बोलतोय जय म्हाका वाटतं थंय मी करतोय जसं मी म्हटलंय की म्हाका वाटा होतं की माझ्या आयुष्यात ही गोष्ट नाही जावं ती गोष्ट नाही जावं पण जा असा त्याच्याकडे माझं दुर्लक्ष जाय होतं त्याच्यामुळे जा म्हाका मिळाला बरं मी इलेलं कशासाठी गाण्याच्या शूटसाठी त्या गाण्याच्या शूटसाठी जा म्हाका मानधन मिळाला त्या मानधनातले मी काही पैसे हे त्या काकांका दिले असं म्हणा शकणारच नाही बरं जर मी NGOच्या माध्यमातून जर कधी पैसे दिले तर त्या NGOमध्ये सुद्धा आम्ही पैसे टाकतो लोकांकडसून घेऊन पण आपण काही चांगली कामं करतो जसं आत्ता एका मुलाच्या फिजिओथेरपीसाठी आपण प्रयत्न केले की त्याच्यासाठी बाबा पैसे देवा तर खरं सांगायचं आलं तर त्याची 8 महिन्यांचीच सोय झालेली आहे आपण त्यांना सांगलेलो की आपण 1 वर्षासाठी प्रयत्न करतो पण ती झाली नाही तर मी त्यांना काय सांगलं स्पष्ट माझी जी टीम असते त्यांना सांगलं स्पष्ट त्या पोराच्या वडिलांना सांगा की 8 महिन्याचा खर्च आम्ही करू शकतो त्याच्या पुढे आम्ही खर्च करू शकलो नाही कारण महिन्याचा खर्च असा 10,800 रुपये आणि मी लोकांना सांगलं की कोणाक जमता त्यांना बाबा 1,000 रुपये देवा असे आपण करून 1,30,000 रुपये जमवूया आणि 1,30,000 जमले काय दर महिन्यात ते डॉक्टरांचे जे पैसे असतात ते त्या डॉक्टरच्या खात्यात आपण 10,800 रुपये पाठवायचे खायच्या पालकाच्या हातात ते पैसे द्यायचे नाही
तर ह्या सगळ्या ठरल्यानंतर आता 8 महिन्यांचे पैसे जमले तर आपण ता करतलो. असे आपण बरीच कार्य करत असतो NGOच्या माध्यमातून जितक्या आमका जमता आम्ही करत असतो. या व्यतिरिक्त जर कधी माका काय वाटलं आणि मी केलंय ना, तर ते बारीक-सारीक गोष्टी मी नाही टाकणे सोशल मीडियावर. पण मी करतोय आणि माका असा की एक दिवस असो येत, की मी इतक्या लोकांका मदत करीन, की ते सगळे लोकं माझ्यासाठी बोलतील, की "अरे नाही, हे ना म्हाका तेव्हा मदत केल्यान." ह्या माझं स्वप्न असं म्हणजे पहिल्यापासून 2-3 स्वप्न असत. माझी अशी जाम स्वप्न असत, की म्हाका खूप देश फिरायचे असत, म्हाका खूप जणांची मदत करूची आसा. इतक्या जणांची मदत करूची आसा, की ते सगळे जण नंतर म्हणतील, की "ह्या पोरान बाबा आमकां मदत केल्ली." मग ती मदत पैशाच्याच स्वरूपात होई असा नाही असा. मानसिक स्वरूपात आसात, अजून कसल्या स्वरूपात आसात. पण म्हाका मदत करूक आवडता. मी अशांची मदत केली ज्यांका किंमत नाही. लग्नाची तयारी-बियारी जाऊन केलंय. पण त्यांना किंमत नाही. ते इतक्या सगळा भोगलंय. पण तरीसुद्धा माझा जो स्वभाव असा ना, अगदी कालच माझा एक मित्र येयल्लेलो तो म्हाका बोलला होतो, की "बाबा तुका इतकीच जर मदत करूची इच्छा आसा ना, माझी कर. मी तुका फोन करतोय. झाला तरी तुझ्या घोवाक फोन करतोय आणि ताका सांगते म्हाका गरज हा, मग तू माझी मदत कर." पण नको थंय मदत करूक जाऊ नको असं ते म्हाका सांगतात. पण मी बऱ्याच वेळेला मदत करून ना तोंडावरती पडले आणि तरीसुद्धा मी मदत करणं नाही थांबवलंय आणि मला वाटतं मी ते नाही थांबवणार. पण ह्या ब्लॉगमागे माझा उद्देश हाच होता तुम्हाला सांगण्याचा, की कोणीही मुलगी किंवा कोणीही काही करत असेल, तर जर आपण त्याचा चांगली बाजू बघू शकत नाही आहोत ना, तर आपल्यामध्ये खरोखर फॉल्ट आहे. आणि तुम्ही जर एखादी गोष्ट काही केली, तर आरशासमोर उभे राहा आणि तुम्ही विचारा स्वतःला, की तुम्ही ती का केली? मी काही करते ना, तेव्हा मी स्वतःला आरशासमोर कारण तिथे तुम्ही दोघंच असता. एक तुम्ही आणि तुमचं प्रतिबिंब. तुम्ही एकमेकांशी खोटं नाही बोलू शकत. "अंकिता, तू हे का केलंस? अंकिता, तू त्या काकांना का मदत केलीस?" कारण मला बाबा रात्री तो मेसेज बघून त्यांच्यासाठी वाईट वाटलं म्हणून मी केली. हे माझं उत्तर होतं. "अंकिता, तू त्यांना का मदत केलीस?" मला फेमस व्हायचं होतं, यासाठी मी केली. हे जेव्हा मला उत्तर येईल ना, तेव्हा मी चुकीची असेन आणि मी चुकीची आहे हे मला माहीत असेल. त्याच्यासाठी माझं मन मला खाणार. त्याच्यामुळे मी हा प्रयोग स्वतःवरती करत असते आणि प्रत्येकाने तो करावा. आपण एखाद्याला मला एक सांगा, की जेव्हा तुम्ही ट्रॅफिक सिग्नल तोडता आणि पोलीस तुम्हाला थांबवतात आणि तुम्हाला बोलतात, तरी पण तुम्ही त्यांच्याशी हुज्जत घालत असता. तुम्ही हुज्जत का घालत असता माहिती आहे? कारण तुम्हाला पैसे द्यायचे नसतात. तुम्हाला फाईन भरायची नसते. म्हणून तुम्ही हुज्जत घालत असता. तुम्हाला आतमध्ये माहीत असतं, की तुम्ही सिग्नल तोडलाय. तुम्ही चुकलात, तुम्हाला माहीत असतं, पण तुम्हालाच ते मान्य करायचं नसतं. अशा वेळेला तो आरसा असतो ना, तो तुमच्यासाठी काम करतो आणि त्याच्यामुळे आरशासमोर स्वतःला हे विचारणं खूप गरजेचं आहे. मी कधी सिग्नल तोडला किंवा मी कधी काही चुकीचं केलं. मी सिग्नल तोडला ना, मी मला पोलिसांनी पकडलं. फार क्वचित मी असं करते. कधी कोणाला करू देत नाही. माझ्यासोबत असणाऱ्या ड्रायव्हरना पण माझी सक्त ताकीद असते, की जर एखाद्या गोष्टीमुळे फाईन आला, तर तो फाईन तुम्हाला भरावा लागेल. हां, बऱ्याच वेळेला मी त्यांना सोडलेलं आहे, की जाऊ दे गरीब आहेत बिचारे, नको त्यांना हे काही करायला. पण मी त्यांना हे सांगते, की ओव्हर स्पीडिंग, सिग्नल जंपिंग याचे जर फाईन आले, तर ते तुम्हाला द्यावे लागणार. मला आवडत नाही, तुम्ही ते करू नका. कचरा मी कोणाला टाकू देत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मी स्वतःला आरशात उभं राहून विचारते, आरशासमोर उभं राहून सॉरी. हे विचारते, की "हे तू का करतीयेस? हे तू कशासाठी केलं? आज बाबा हे झालं." यांचं म्हणणं आहे, की "हे तू चुकीचं केलंस, पण हे तू का केलंस? तुझ्या ह्याच्यात काही चूक आहे का? तुझ्या ह्याच्यात काही स्वार्थ आहे का?" आणि त्याला उत्तर मी माझ्या मनाला जे वाटतं ते नाही देत. त्याला उत्तर मी माझा मेंदू जे सांगतोय ना खरं, तेच देते. कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे तुमच्या आतमध्ये असतं. तुम्ही फक्त ते इग्नोर करत असता. मी आज एखाद्याला शिवी घातली. मी त्याला शिवी का घातली? मला तो आवडत नाही म्हणून घातली, की तो चुकला म्हणून घातली? ह्याचा प्रश्न विचारायचा स्वतःला. आणि जर चुकलाय तो आणि त्याने तुला काहीतरी खूपच त्रास दिलाय म्हणून तू शिवी घातली असशील, तर तू योग्य आहेस. शिव्या घालणं योग्य आहे असं नाही म्हणत. पण जर माझ्याकडनं ही चूक झाली आहे, असं जर कोणी म्हणत असेल, की "तू शिव्या घातल्यास, हे तू चुकलीस." तर त्या शिव्या का घातल्या याचं जर सॅटिस्फॅक्टरी उत्तर असेल ना, तर ते योग्य असतं. त्याच्यामुळे कायम प्रश्न स्वतःला विचारा आणि समाजात तुम्हाला कोणीही काही चांगलं करताना दिसलं, तर त्याच्याबद्दल एकतर चांगलं बोला किंवा वाईट बोलायला तरी जाऊ नका. मला वाटतं, की आजच्या व्लॉगमधनं काही जणांना काही समज मिळाली असेल, तर मी या ब्लॉगचं सार्थक झालं असं समजेल. बाकी माझे मालवणी ब्लॉग्स तुमका व्हयेत का? तर गजाली आपण परत चालू करूया.